नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.5 मधला क्वेश्चन 5 जो आहे तो बघणार आहोत. चला बघूया काय आहे तो. सगळ्यात पहिले काय आपण वाचून घेऊ तो काय आहे ते, नंतर आपण त्याच्यातून त्याचा कन्सेप्ट समजू आणि मग इक्वेशन एक्सट्रॅक्ट करू. चला वर्ड प्रॉब्लेम सगळ्यात पहिले वाचून घेऊ. काय Two type of boxes A and B are to be placed in the truck having capacity of 10 tons. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. But 260 boxes of type A are loaded in the truck, still it accumulates 40 boxes of type B. So that it is a fully loaded, find the weight of each type of boxes. हा क्वेश्चन आहे, पण आता काय समजला का नाही ते बघा आपण. आता याच्यामधून आपण पहिले कन्सेप्ट बघून घेऊ काय आहे, नंतर मग इक्वेशन फॉर्म करू आणि मग ते सॉल्व्ह करू. सगळ्यात पहिले काय बघा, दोन टाइप ऑफ बॉक्सेस आहे आपल्याकडे. काय टाइप ए बॉक्स, टाइप बी बॉक्स आणि ट्रक आहे. आता डायग्राम थोडी व्यवस्थित नाही पण समजून घ्या तुम्ही. ही ट्रक आहे. ओके, आता या ट्रकची कॅपॅसिटी किती आहे बघा. कॅपॅसिटी ऑफ अ ट्रक इज 10 टन्स. 10. ओके, कॅपॅसिटी किती आहे 10 टन. आता 1 टन म्हणजेच किती 1000 किलोग्रॅम. तर 10 टन म्हणजेच किती 10,000 किलोग्रॅम. बघून घ्या, एक दशक शतक 1000 10,000 10,000 किलोग्रॅम ह्या ट्रकची कॅपॅसिटी आहे. कॅपॅसिटी म्हणजे काय की या ट्रक मध्ये 10,000 किलोग्रॅम वेट आपण टाकू शकतो. जर कधी 10,000च्या वर जर टाकलं ती आउट ऑफ आपल्या कंट्रोल होऊन जाईल आणि कॅपॅसिटी तिची तेवढी राहणार नाही. ओके, आता ते काय म्हणते बघा. सगळ्यात पहिले काय म्हणते, व्हेन 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए म्हणजे 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए. काय टाइप ए चे 150 150 बॉक्स ऑफ टाइप ए. ओके, या ट्रक मध्ये आपण टाकले. असे काय जे पण बॉक्सेस आहेत त्यामध्ये काय पण मटेरियल असेल 150 बॉक्सेस आपण याच्यामध्ये टाकले. ते कोणते टाइप ए चे. नंतर काय 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी. मग या टाइप बी चे मग दुसरा काही माल असेल तो पण याच्यामध्ये टाकला. तो आहे 100 बॉक्सेस. असं टोटल आपण याच्यामध्ये बॉक्सेस टाकला. मग हे 150 टाकले, हे 100 टाकले, ही ट्रक पॅक झाली आपली. आणि हिची कॅपॅसिटी किती आहे 10,000 टन. पॅक झाल्यावर आपलं ह्या बॉक्सचं मिळून आणि ह्या बॉक्सचे मिळून आपलं वजन किती झालं 10,000 किलोग्रॅम वजन झालेलं आहे आपल्या ट्रकचं. आता नंतर काय म्हणतंय बघा, नंतर बट 260 बॉक्सेस ऑफ टाइप आहे. आता ही खाली करून आलं. नंतर काय केलं त्याने 260 जे आहे बॉक्सेस, 260 बॉक्सेस कोणते टाकले टाइप ए चे टाकले. 260 बॉक्सेस टाइप ए. म्हणजे हे जेव्हा आपले पहिले 150 टाकले, नंतर 100 टाकले, मग ती फुल झाली, मग ते टाकून आले असन. आणि नंतर 260 बॉक्सेस परत त्याच्यामध्ये भरले आणि ते काय म्हणते परत 260 भरून किती 40 बॉक्सेस. किती बघा 40 बॉक्सेस भरून एवढी जागा आहे. मग आता गाडी चाललीच आहे तर खाली जाऊन द्या वाटते कोणाला. मग ते काय म्हणते 40 आहे ना, द्यायला टाकून 40 बी चे. मग 40 बॉक्सेस ते आहे ना किती टाकले बी चे. बघा मग असं करून ही ट्रक परत फुल झाली. तर फुल झाल्यावर या दोन्हींची कॅपॅसिटी किती आपल्या ट्रकची 10,000 किलोग्रॅम म्हणजेच 10 टन टोटल माल आपल्या त्या ट्रक मध्ये बसलेला आहे. आता बघा सगळं झालं आपल्याला. इथून आता दोन इक्वेशन प्रॉपरली भेटलेले आहे. कोणतं, जर कधी आपण टाइप ए बॉक्सला x घेतलं आणि टाइप बी बॉक्सला y घेतलं. आता टाइप ए बॉक्स कायच आहे ते माहित नाही, त्याच्यामध्ये काय पण मटेरियल असू शकतं. आणि टाइप बी बॉक्स मध्ये काय पण मग त्याला y घेतलं तर फर्स्ट काय होतं बघा 150 बॉक्सेस टाकले आपण. 150 बॉक्स टाइप ए चे. तर ए ला किती घेतले आपण x प्लस नंतर 100 बॉक्स टाकले. कोणते टाइप बी चे 100 टाकले बघा 100. मग टाइप बी ला काय घेतलं आपण y, कारण की बी आपण घेऊ शकत नाही, म्हणजे घेऊ शकतो पण आता एक सिम्प्लिफाईड आपल्या मॅथमॅटिक टर्म मध्ये त्याला
सिंपल करण्यासाठी आपण एक्स आणि वाय घेतलंय आणि टोटल मग हे दोघांचे बॉक्सेस मिळून ती कॅपॅसिटी किती झाली, फुल झाली. तर जेव्हा फुल होईल तर ट्रकचं वजन किती होतं, 10 टन. आणि 10 टन म्हणजेच किती, 10,000 किलोग्रॅम. कारण की आपल्याला काय सगळं बघा, हे काय एक्स हा केजी मध्ये घेतला आपण, एक्स केजी, आणि हा पण आपला केजी मध्ये घेतलेला आहे. म्हणजे एका बॉक्सचं वजन 1 किलो, ते दुसऱ्या बॉक्सचं 2 किलो, असं 150 बॉक्सचं आपण केजी मध्ये घेतलं. म्हणून सगळं एकाच टर्म मध्ये घेण्यासाठी आपण याला कन्वर्ट करून घेतलं आणि हे किती झालं, 10,000 केजी. तुम्ही लिहू शकता इथं, पण लिहायची काही आवश्यकता नाही. आणि हे इक्वेशन 1 झालं. बघा 150 बॉक्सेस 100 वाय आणि हे 10,000. हे इक्वेशन 1 सिंपल झालं आपलं, भेटलं इक्वेशन 1 आपल्याला. आता इक्वेशन 2 260 बॉक्सेस कोणते, टाइप बी चे, टाइप ए चे. 260 एक्स प्लस नंतर किती 40 वाय हे जेव्हा आपण ट्रक मध्ये टाकू तेव्हा किती म्हणतो ते, फुल झालं, कॅपॅसिटी फुल. मग फुल झालं ट्रकची कॅपॅसिटी बघा इथंच दिलेलं आहे आपल्याला, कॅपॅसिटी ऑफ अ ट्रक इज 10 टन. 10 टन म्हणजेच किती, 10,000 किलोग्रॅम. मग हे बघा 10,000 हे झालं इक्वेशन 2. बघा इक्वेशन 1 भेटलं, इक्वेशन 2 भेटलं. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. एक्स ची व्हॅल्यू काढायची, वाय ची व्हॅल्यू काढायची. एलिमिनेशन मेथडनी आपल्याला एक्स भेटून जातो. मग आपल्याला काय सांगितलं त्याने, फाइंड द वेट ऑफ ईच टाइप बॉक्सेस. म्हणजे टाइप ए चे किती बॉक्सेस आपल्याला, एका बॉक्सचं वजन किती आहे, टाइप बी च्या एका बॉक्सचं वजन किती आहे ते काढायचंय. जेणेकरून आपण आता हे व्हेरिएबल सॉल्व्ह केले, एक्स काढला तर आपल्याला टाइप ए भेटन, वाय काढला तर टाइप बी भेटन. समजला, हा कन्सेप्ट समजला का मित्रांनो? काही नाही, वर्ड प्रॉब्लेम बघा किती मोठा आहे, पण जर कधी तुम्ही प्रॉपर वेने, डायग्रामॅटिक वेने जर समजून घेतलं तर त्या कन्सेप्ट तुम्हाला समजतो आणि हे इक्वेशन फॉर्म होतं. इझी आहे. आता हेच तुम्ही एकदा लक्षात ठेवा, बाकी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता मी काय करतो, प्रॉपर वेने हा कन्सेप्ट तुम्हाला समजला. आता याचा प्रेझेंटेशन बघू, म्हणजे आपण कसे एक्स कसा घ्यायचा, वाय कसा घ्यायचा, प्रॉपर लिहायचं कसं पेपर मध्ये ते बघू. आता हे तुमच्या डोक्यात ठेवा आणि मग आपण आता प्रॉपर वेने लिहून घेऊ. कारण हे जर कन्सेप्ट माहित असला तुम्हाला तर टेन्शनच नाही. चला बघू आता, हे मी एकदा पुसतो आणि नंतर लगेच आपण स्टेप बाय स्टेप त्याला बघून घेऊ. चला बघूया. चला मित्रांनो बघा, आपण कन्सेप्ट बघून घेतला प्रॉपर वेने. आता प्रॉपर वेने त्याचं लिहायचं कसं ते बघू. कारण की बघा, चला याच्यातून लेट गिव्हन लिहून घेऊ. कारण की स्टेपला मार्क्स असतात. तुमचं जर आन्सर जरी चुकलं तर स्टेपला मार्क असतात. सो प्रॉपर वेने आपल्याला लिहायचं गरजेचं आहे. चला पहिले, सगळ्यात पहिले काय गिव्हन बघून घेऊ आपण. लेट, जर कधी बघा, लेट टाइप ए बॉक्सेस वेट एक्स केजी. म्हणजे टाइप ए जे बॉक्स आहे त्याचं वजन मी एक्स केजी घेतलं. 1 किलो असन, 2 किलो असन, पण त्याची माहिती नाही आपल्याला म्हणून तो एक्स केजी घेतला. आणि लेट टाइप बी बॉक्सेस वेट वाय केजी. आता स्पेलिंग बघून घ्या, थोडं चुकू शकतं. टाइप बी बॉक्सेसचं वेट. आता सो टोटल कॅपॅसिटी, आता आणखी काय दिलेलं आहे बघा, हॅव्हिंग अ कॅपॅसिटी 10 टन. सो टोटल कॅपॅसिटी इज 10 टन. सो 10 टन हे आपण लिहून घेतलं. आता मी तुम्हाला पहिले काय करतो, हे 10 टनचं कन्वर्जन करून घेतो आणि बाकी मग नंतर सॉल्व्ह करू आपण. बघा 1 टन इज इक्वल टू 1000 किलोग्रॅम. 1 टन इज इक्वल टू 1000 किलोग्रॅम. सो 10 टन इज इक्वल टू किती येणार, 10 इंटू 1000 इक्वल टू किती येणार, 10,000 केजी. म्हणजेच कारण की का बघा, आपण एक्स आणि वाय कच्च्या मध्ये घेतला, किलोग्रॅम मध्ये घेतला केजी, आणि वाय मग आपलं जे कॅपॅसिटी आहे, वेट आहे, ते पण आपण केजी मध्ये घेतो. कारण की सगळं इक्वेशन कोणतं, एकाच फॉर्मॅट मध्ये पाहिजे. सो आता टोटल कॅपॅसिटी किती आली आपली, सो टोटल
टोटल कॅपॅसिटी किती आली 10,000 किलोग्रॅम. 10,000 किलोग्रॅम ही टोटल कॅपॅसिटी झाली ट्रकची. ओके, इथपर्यंत लक्षात आलं? लक्षात आले असेल तर कमेंट मध्ये सांगा. काही डाऊट असेल तो पण कमेंट मध्ये सांगा. आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बाय फर्स्ट कंडिशन. सो बाय फर्स्ट कंडिशन बाय फर्स्ट कंडिशन काय म्हणते बघा आपलं 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए. 150 बॉक्सेस टाइप ए ला काय घेतलं आपण x प्लस किती 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी. बघा 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी आणि 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए. 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी म्हणजे 100y इक्वल टू मग ते ट्रक मध्ये टाकल्यावर किती फुल होतं. सो टोटल कॅपॅसिटी किती आपली 10,000 किलोग्रॅम. 10,000 जेव्हा टाकन लोडेड इन द ट्रक इट वेट्स 10 टन. म्हणजे जेव्हा हे दोन्ही आपण ट्रक मध्ये टाकू त्याची कॅपॅसिटी किती होती 10 टन. हे याला इक्वेशन 1 असं नाव देऊ. आता बघा इथं लय मोठं झालं, याला थोडं सिम्प्लिफाय करू. जर कधी मी म्हटलं डिवाइड बोथ साइड बाय किती नाही घेऊ 50 ना 50. तर सिम्प्लिफाय होईल बा आणखी इक्वेशन बघा 150 डिवाइड अपॉन 50x प्लस 100 अपॉन 50y इक्वल टू 10,000 डिवाइड बाय 50. हे बघा हे कटला 5 त्रिक 15. हे 0 0 कटला 5 दुने 10. काही नाही मी सिम्प्लिफाय करतोय. हा कटला 5 दुने 10 200. म्हणजे काय आलं आपलं बघा इथं किती उरला 3 उरला. काटछाट केली आपण 3x प्लस किती आला इथं 2 उरला 2y 50 दुने 100 50 त्रिक 150 आणि इथं 10,000 ला भाग केला तर 200 उरले आपले 2y इक्वल टू 200. याला इक्वेशन 2 नाव देऊ. सिम्प्लिफाय केलेले बाकी काही नाही आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये मदत मिळेल. नंतर बाय सेकंड कंडिशन काय बाय सेकंड कंडिशन बघून घ्या. सेकंड कंडिशन मध्ये काय म्हणतं 260 बॉक्सेस. बघा 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए चे 260 आहे. तर मग 260x प्लस आपण ट्रक मध्ये टाकले तरी 40 बॉक्सेसची जागा आहे. मग ती 40 टाकून द्या. कशाला रिकामने आता ट्रक 40 पण भरून द्या. तर 40y जेव्हा कधी टाकू तर ती काय म्हणतं ट्रक फुल्ली लोडेड होऊन जाती. फुल्ली लोडेड झाल्यावर त्या ट्रकचं वजन किती असणार 10 टन म्हणजे 10,000 किलोग्रॅम. 10,000 किलोग्रॅम. ओके आलं लक्षात मित्रांनो? लक्षात ठेवा. चला याला पण सिम्प्लिफाय करा. याला इक्वेशन आपण 3 असं नाव देऊन घेऊ. चला सिम्प्लिफाय करा. याला जर कधी मी म्हणलं डिवाइड बोथ साइड बाय किती घेऊ 20 घेऊ. डिवाइड बाय 20 या पूर्ण इक्वेशनला डिवाइड बाय 20 केलं. बघा 260 अपॉन 20 x प्लस 40 अपॉन 20y इक्वल टू 10,000 अपॉन 20. आता बघा इकडे बघा काय नाही सिंपल या काटला व्यतिरिक्तचा किती राहिला 13x प्लस इथं हे कटला 20 दुने 40 2y इक्वल टू हा कटला किती आला 1000. मला 2 ने भाग दिला 500. याला इक्वेशन 4 नाव. बघा इक्वेशन 3 भेटलं. इक्वेशन 3 4 सगळे भेटलं आपल्याला. इक्वेशन 2 आणि इक्वेशन 4 आपण सिम्प्लिफाय केलेले आहे. आता सॉल्व करायचंय. बघा इथं y ची किंमत काय सेम आहे म्हणजे एलिमिनेशन मेथडने आपण सॉल्व करू शकतो. y चे कोएफिशिएंट सेम आहे आणि साइन पण सेम आहे. सो सबट्रॅक्ट करू आपण. लिहा सबट्रॅक्ट
सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 4 म्हणजे या इक्वेशन 4 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करायचंय. चला इथं घ्या, वरती घ्या. आपल्याला बाकी प्रॉपर लिहून घेतलंय आपण प्रेझेंटेशन. थोडी तरी बघून घ्या, प्रेझेंटेशन प्रॉपर आहे. आणि लाल पेनाचा काही तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल ते पण सांगा मला, व्यवस्थित दिसत नसेल तर. आता काय करायचंय आपल्याला, सबट्रॅक्ट करायचंय. काय बघा, 13x प्लस 2y इक्वल टू किती आहे, 500 इक्वल टू 500 सबट्रॅक्ट करा याच्यामधून इक्वेशन 2 काय आहे आपलं बघा, 3x प्लस 2y इक्वल टू 200. बघा सबट्रॅक्ट करताना काय होतं, साइन चेंज होता. सो इथं सगळे प्लस आहे तर सगळे निगेटिव्ह होऊन जाणार. सो हा प्लस 2y हा मायनस 2y कॅन्सल होणार. आणि 13 इथे किती, 500 मधून किती 200 गेले, 500 मधून 200 गेले, किती राहिले 300. आणि इथं 13 तून 3 गेले 10x हा बघा x इक्वल टू किती येणार 30. x इक्वल टू 30. काही नाही, 10 मल्टिप्लाय मध्ये इकडे गेल्यावर डिवाइड मध्ये 10 आणि 300 ला भाग दिला, आले 30x. आता सो पुट x दोन्हीपैकी कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये टाका, सिंपल इक्वेशन मध्ये, आणि y आपल्याला काढून घ्या. आपण जर कधी मी इक्वेशन 2 मध्ये टाकलं तर सिंपल वाटतंय, पुट x इन इक्वेशन 2 मध्ये टाकू आपण. इक्वेशन 2 काय बघा, 3x प्लस 2y इक्वल टू 200. आता x इथं मी टाकला तर x किती येणार बघा, 3 into 30 प्लस 2y इक्वल टू 200. इथे किती येणार, 90 येणार. सो इकडे गेला 2y इक्वल टू 200 मायनस 90. 3 त्रिक 9, डायरेक्ट इथं मल्टिप्लाय करून इकडे पाठवला. कॅल्क्युलेशन थोडं सिंपल केलं. आता 2y इथं किती राहिला 0, 200 मधून 90 गेला, किती राहिला 110 राहिला का, 110 हा 100. आणि हा वरचा 10, 110. सो y इक्वल टू इथं 2y इक्वल टू किती आला 55. 2 दोन्ही त्याला मल्टिप्लाय केलं इकडं, तर इकडे गेलं डिवाइड होतं. सो y आला आपला 55. आलं लक्षात, x भेटला y भेटला. सो फायनली लिहून घ्या टाइप ए बॉक्स इक्वल टू किती 30 kg इच. आणि टाइप बी बॉक्स 55 kg. म्हणजे एक किती बघा, टाइप ए बॉक्सची एका बॉक्सची वजन किती आहे 30 किलो. आणि टाइप बी चा जो एक बॉक्स आहे त्याचं वजन किती आहे 55 किलो. ओके मित्रांनो, आलं लक्षात, सगळं आलं लक्षात, कन्सेप्ट आलं लक्षात, प्रेझेंटेशन आलं लक्षात. आता थोडी जागा कमी असल्यामुळे आपण इथं थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण काही डाऊट असला बाकीचा कन्सेप्ट मधला तर मला कमेंट मध्ये सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.